भेटतायत हे आपण बघू शकता। त्यांची मुलगी आहे आणि पत्नी आहे। मनोज जरंगे यांचं औक्षण या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहते। पत्नीकडून आता औक्षण होतं। कुटुंबाची ही लेक आहे त्यांची। मनोज जरंगेंनी ज्या मुलीला मिठीत घेतलेलं आहे ती त्यांची लेक आहे। लेकीला सुद्धा भावना या ठिकाणी विवश होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने। ही त्यांची दुसरी लेक आहे। त्या लेकीला सुद्धा मनोज जरंगे पाटील सध्या जवळ घेत आहेत। जवळचे नातेवाईक आहेत। त्यांची मामी आहे। या सुद्धा मनोज जरंगे पाटील यांचं औक्षण या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोज जरंगे या ठिकाणापासून आतमध्ये 1 किलोमीटर अंतरावरती राहायला आहेत आणि त्याच ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे। या दोन्हीही मुली त्यांची लेकरं आहेत ती त्यांना या ठिकाणी कवटाळलेले पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरंगे हे आपल्या घरी गेलेले नाही आहेत। मुलांची त्यांची भेट झालेली नाही। आता इतक्या मोठ्या गर्दीत मुंबईला जात असताना ही त्यांची इकडे भेट होताना हा मुलगा आहे त्यांचा, मुलाला सुद्धा अश्रू जे आहेत येत असताना पाहायला मिळतात। ते डोळ्यातले अश्रू बघणं शक्य नव्हतं म्हणून ते खरं तर कुटुंबाला लांब ठेवत होते। आणि इथं जर आता आपण बघितलं तर हे सगळं त्यांचं कुटुंब जे आहे ते त्यांना बिलगलेलं पाहायला मिळत आहेत। त्यांचे ही तिन्ही चारी ही पत्नी आहे त्यांची, ती सुद्धा या ठिकाणी रडतात। कुटुंबातल्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू बघणं शक्य नाही म्हणून ते कुटुंबाला जवळ येऊ देत नव्हते। आपण हा सगळा भावनिक खेळ जो आहे तो या ठिकाणी पाहतोय। एकाळे दाटून आलेत कुटुंबामध्ये। ही मुलगी आहे जी मुलगी बापाला कवटाळण्याचा प्रयत्न करते। मुलगा आहे सोबत। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहेत। 3 मुली आणि 1 मुलगा हे सगळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। सगळ्या कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि मनोज जरंगे पाटलाचा सुद्धा हात हलताना पाहायला मिळतोय। पण हा एक युगपुरुष आहे जो डोळ्यातले थेंब दाखवत नाही जगाला, मात्र सगळं कुटुंब विव्हळताना पाहायला मिळतंय। 1 मिनिट ताई जरा सरका। तुमच्या सगळ्या कुटुंबातल्या मुलगा आहे, 3 मुली आहेत, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। इतका मोठा आकांत काळजात कवटाळून तुम्ही समाजाला न्याय देण्यासाठी निघालेला आहात, काय भावना आहे? तरी पण त्यांनी मला आता असं सांगितलंय, लहान मुली सांगितलं 26 जानेवारीला कार्यक्रम आहे, विजय घेऊन येत आणि डायरेक्ट शाळेत विजय घेऊन ये। पोरांनी सांगितलं यशस्वी होऊ नये। तरी माझं कुटुंब माझ्या पाठीचं ठाम आहे। माझं काही झालं तर हरकत नाही। मी मराठा समाजासाठी लढणार आहे आणि आरक्षण मिळवून देणार आहे। चला पप्पा नक्की आरक्षण घेऊन येतील, नक्की। पण कठीण प्रवास आहे सगळा, पप्पांना कसं तू विश्वास देशील? आम्ही पप्पांच्या कायम सोबत आहेत। पप्पांनी फक्त आरक्षण घेऊन यावं। चला मोकळा जरंगे पाटलांची दुसरी मुलगी आहे, तू काय सांगशील पप्पांना? पप्पा तुम्ही आरक्षण घेऊन या, तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आमची काळजी करू नका, तुम्ही फक्त आरक्षण घेऊन माझ्या घरी आम्हाला परत भेटूया। मनोज जरंगे पाटलाची इकडे तिसरी मुलगी आहे, बेटा तू काय सांगशील पप्पांना? पप्पा लवकर आरक्षण घेऊन पटकन घरी या, लवकर यशस्वी आरक्षण घेऊन यायचंय आपल्याला। हा मुलगा आहे इकडे जरंगे पाटलाचा, तू काय सांगशील? मी पप्पाला म्हटलं विजयच घेऊन यायचं, आपल्याला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तब्येतीची काळजी घेऊन विजय मिळवा। पत्नी आहे तिकडं, ताई पाटील मुंबईला निघालेत, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, काय सांगाल? आतापर्यंत त्यांना साथ दिली, यापुढे सुद्धा साथ देईल, पण सरकारने आरक्षण द्या। कुटुंबाने तुम्हाला धीर दिलाय, आधार दिलाय, विश्वास दिलाय, तुम्ही आरक्षण मोकळा येऊ करा बरं। कुटुंबाने तुम्हाला ताकद दिली आता की तुम्ही आरक्षण घेऊनच। मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, माझं कुटुंब हा मराठा समाज आहे। त्या कुटुंबाला न्याय मिळाला म्हणजे माझा कुटुंब आनंदी होणार आहे। कारण माझ्या कुटुंबाचा सुद्धा तोच पण आहे की समाजाच्या लेकराला आरक्षण मिळावं, समाजाचे लेकरं मोठे व्हावे। आता जसं ते गावाला भेटायला तसेच हे सुद्धा एक समाज म्हणून भेटायला आलेले, कुटुंब म्हणून नाही भेटायला आले मला, ते समाज म्हणून भेटायला आले। रस्ता मोकळा। 4 लेकरं तुमच्या पोटाला बिलगलेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे। शेवटी चला शेवटी काय तुम्हाला हे उमाळा दाटून येतोय हे जाणवतंय पाटील, पण समाजासाठी संघर्ष करतोय। समाजापेक्षा काय मोठं आहे मला? माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझं कुटुंब सुद्धा मी बाजूला लोटलंय आणि मी नाही कदर करत माझ्या समाजाकडून। माझा समाजात माझा मायबाप। मी नुसती सकाळी 1 आरोळी ठोकली, 15 ते 20 लाख मराठा समाज एका जागा 1 आरोळी ठोकली। तुम्हाला हे उमाळा दाटून येतोय हे जाणवतंय पाटील, पण समाजासाठी संघर्ष करतोय।
समाजापेक्षा काय मोठं आहे मला. माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझं कुटुंबसुद्धा मी बाजूला लोटलं आहे आणि मी नाही कदर करत माझ्या समाजापुढे. माझा समाजात माझा मायबाप. मी नुसती सकाळी एक आरोळी ठोकली 15 ते 20 लाख मराठा समाज एका जागेवर एकच आरोळी ठोकली की मी शिवाच्या बाहेर चाललो आहे. पुन्हा येईल का नाही मला नाही माहीत, पण माझा विचार टिकवा आणि माझ्या मराठा समाजाची एकजूट कुठं देऊ नका. मी तुमच्यात असं नसेल मला नाही माहीत, पण माझ्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागं नाही वाटायचं. ज्या लोकांना मला मायबाप म्हणून सांभाळलं 123 गावांना आणि अंतरवाली, ज्या दिवशी मी आता त्यांचं शिव सोडला त्या दिवशी अख्खं गाव अंतरवाली रडत होतं. मी माझं जीवन सगळं समाजासाठी अर्पण केलेलं आहे आणि मी मागं हटणार नाही. सरकारने मला गोळ्या जरी घातल्या तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही. कारण मला कुटुंबापेक्षा माझा समाज मोठा आहे आणि मी समाजासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. मी आता मुंबईकडे निघालो, मी मोकळा माघारी नाही येणार आहे. तर होते मनोज जरंगे पाटील. त्यांचे 4ही लेकरं त्यांच्या पोटाला बिलगलेली आहेत आणि अशा परिस्थितीत हा माणूस दृढ संकल्प करतोय की मी जिवंत राहीन की नाही माहीत नाही, मात्र समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबईतून परत येणार नाही, असं मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामन सुशांत सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.